26 तारखेनंतर लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत। 26 तारखेनंतर लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत, त्यांनी ही माहिती दिली। नमस्कार, माझ्या तमाम माता भगिनींचं आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत। अखेर आता बहिणींची प्रतीक्षा संपली। एप्रिल महिन्याचा हप्ता कोणत्या दिवशी देणार तारीख झाली जाहीर। त्याचबरोबरीनं हा हप्ता तुम्हाला 2100 रुपये मिळणार की 1500 हे देखील जाहीर करण्यात आलंय। परंतु या सर्वांमध्ये वाईट बातमी एकच आहे की जवळपास 13,06,000 बहिणी ज्या आहेत त्या आता अपात्र ठरल्या आहेत। आता अनेक माध्यमातून असं देखील सांगण्यात आलं होतं की योजना जी आहे ती बंद होणार, परंतु याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना विचारलं असता ते काय म्हणाले ते देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आता प्रश्न उरला आहे तो एप्रिल महिन्याच्या हप्त्याचा। हे वाटप 12 जिल्हे असे करून क्रमशः 3 टप्प्यामध्ये 36 जिल्ह्यामध्ये वाटप करण्यात येईल। तर हे वाटप नेमकं कोणत्या तारखेपासून आणि कोणत्या जिल्ह्यापासून होणार ते देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर अतिशय महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आपल्या YouTube चॅनलवर तुम्ही नवीन असाल, अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशा नवनवीन अपडेट करता आता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन प्रेस करा। आता हे एप्रिल महिन्याचं वाटप कोणत्या तारखेपासून आणि कोणत्या जिल्ह्यापासून होणार ते आपण पुढे पाहणार आहोतच। तत्पूर्वी लाडकी बहीण योजनेसंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे पत्रकारांशी काय बोलले ते आपण थोडक्यात पाहूयात। लाडकी बहीण योजना बंद होणार नाही। तुम्हाला सांगतो 1500 रुपये जे आम्ही ठरवलेले आहेत ते कधी बंद होणार नाहीत। किंबहुना जेव्हा सरकारची आर्थिक ताकद वाढेल तेव्हा आम्ही जे बोललेलो आहे वचननाम्यामध्ये ते सगळं पूर्ण करणार। आम्ही प्रिंटिंग मिस्टेक वाले नाही, आम्ही बोललो ते करणार। ही काळ्या दगडावरची भगवी रेघ आहे। त्यामुळे विरोधकांना आता कुछ काय कामधंदा आहे का? आता ते आरोप करत बसतील, त्यांना आरोप करू दे, आम्ही काम करतो, आम्ही कामाने उत्तर देऊ। विरोधक काय करतात त्यांना करू दे, आता त्यांची सगळ्यांची बोलती बंद झाली आहे, त्यामुळे आम्ही काम करणारे लोक आहोत, आम्ही काम करू। लाडली बहन योजना ये जो हमने शुरू की है महायुति सरकार ने, वो कभी भी बंद नहीं होगी। और मैं इतना ही कहूँगा, सरकार ने जो वचननामा दिया है, जैसी सरकार की आर्थिक ताकत बढ़ती जाएगी वो हम पूरी करेंगे। पूरी जो वचननामा में जो हमने आश्वासन दिया है वो हम प्रिंटिंग मिस्टेक कहने वाले लोग नहीं हैं। हम जो जबान देते हैं वो उसको जबान को पूरा निभाने वाले लोग हैं। लोगों ने हमारी साथ दी हुई है, हम जनता की साथ। तर येथे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे की योजना ही कायमस्वरूपी चालू राहील। त्याचबरोबरीनं प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी हे देखील क्लिअर केलं आहे की आम्ही 2100 रुपये सांगितल्याप्रमाणे नक्कीच देणार। कोणत्याही परिस्थितीमध्ये ही योजना मी बंद पडू देणार नाही। आता महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला प्रतीक्षा आहे ते एप्रिल महिन्याच्या हप्त्याच्या वाटपाची। तर याचे वाटप उद्या 27 तारीखपासून होणार। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल उद्या कसं वाटप होणार, उद्या रविवार आहे, परंतु हे जे वाटप आहे ते तुम्हाला डीबीटी मार्फत केलं जात आहे। डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ऑफ ट्रान्सफर। आता त्यामुळे तुम्हाला पैसे येण्यामध्ये काही अडथळा येणार नाही। आता प्रश्न राहिला 2100 मिळणार की 1500, तर एक गोष्ट लक्षात घ्या, या वेळेचा हप्ता तुम्हाला 1500 रुपयेच मिळणार। तर कोणत्या 12 जिल्ह्यापासून वाटपास सुरुवात होईल, हे 12 जिल्हे कोणते आहेत याची लिस्ट देखील आपण आता पाहूया। त्याचबरोबरीने ही लिस्ट पाहून झाल्यानंतर तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहताय तो जिल्हा मात्र कमेंट बॉक्समध्ये नक्की नमूद करा। आता येथे पाहू शकता पहिले 12 जिल्हे जालना, हिंगोली, वाशिम, अकोला आणि रायगड। आता रायगड नंतर कोकणामध्ये सिंधुदुर्ग, नंतर वर्धा, भंडारा, पुणे, धुळे, नंदुरबार, सांगली आणि सातारा। आता मगाशी सांगितल्याप्रमाणे हे पैसे तुम्हाला डीबीटी मार्फत येत असल्याने तुम्हाला ट्रान्सफर होण्यामध्ये काहीही प्रॉब्लेम होणार नाही। आता उद्या म्हणजे 27 तारीखपासून या जिल्ह्यांमध्ये वाटपास सुरुवात होईल। त्यानंतर क्रमशः बाकीच्या 12 जिल्ह्यामध्ये देखील वाटप होईल आणि या सर्व 36 जिल्ह्यांचं वाटप जे आहे ते 30 तारीखपर्यंत पूर्ण होईल। जर तुम्ही यापैकी कोणत्याही जिल्ह्यामधून असाल आणि तुम्हाला पैसे
आले नाही तर कमेंट करून अवश्य सांगा. तुम्हाला काहीही शंका असेल तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. अजूनही काही आपल्याकडे अपडेट आल्यास मी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवेन. परंतु त्याकरिता अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आताच करून घ्या. बेल आयकॉन प्रेस करा आणि व्हिडिओला आवर्जून एक लाईक मात्र अवश्य करा, कारण यानंतर पुढील 12 जिल्हे कोणते आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह. तोवर तुमची आणि परिवाराची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. टेक केअर अँड बाय.